नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण रोज गुलकंद मोदक करणार आहोत, तर त्याच्यासाठी डेसिकेटेड कोकोनट आहे। डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी, साखर पाव वाटी, दूध घेतलेलं आहे 1 कप, तूप 1 टेबलस्पून, गुलकंद 1 चमचा आणि रोज सिरप। पॅन गरम झालेला आहे, याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात। तूप गरम झालं की याच्यात डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊ। हे आता आपण 1 ते 2 मिनिट परतून घेऊयात। अगोदर खोबऱ्याचा खीस आपण मंद गॅसवरती 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहोत। हे छान परतून झालेलं आहे, याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊ। याच्यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊ। साखर विरघळली की याच्यामध्ये मिल्क पावडर 2 टेबलस्पून टाकून घेऊ। याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली ना की मोदकाची चव एकदम खव्यासारखी येते, त्याच्यामुळे आपण मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। आता हे चांगलं सर्व मिक्स करून घेऊयात। मिल्क पावडर चांगली मिक्स झालेली आहे, याच्यामध्ये आपण गुलकंद टाकून घेऊ। आता आपण याच्यामध्ये रोज सिरप टाकून घेऊयात। याच्यामध्ये रोज सिरप टाकलं ना की मोदक एकदम अप्रतिम चवीचे मोदक तयार होतात। तुम्ही एकदा असेच नक्की करून पहा। आता हे पूर्ण त्याचा गोळा होईपर्यंत आपण हे सर्व मंद गॅसवरती परतून घेणार आहोत। हे पहा, मिश्रण आता छान असं शिजलेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थंड झाले की मग आपण मोदक बनवून घेऊयात। हे मिश्रण आता चांगलं थंड झालेलं आहे। आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात। मस्त असे मोदक तयार झालेत। आता आपण बाकीचे सर्व मोदक घेऊयात। याच्यामध्ये आपण गुलाब पाकळी टाकून घेणार आहोत थोडीशी। आपले मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।